नमस्कार. आज आपण हिवाळा स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारा एकदम मस्त चवीचा असा गाजर हलवा रेसिपी बघणार आहोत। असा हलवा तुम्ही नक्की करून बघा, घरात सर्वांना खूप जास्त आवडणार आहे। हा हलवा अगदी 8 दिवस फ्रीज मध्ये सहज टिकतो, अजिबात खराब होत नाही। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स शेअर केलेली आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गाजर हलवा तयार करण्यासाठी मी इथे 1 किलो प्रमाणात गाजर घेतलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून गाजर आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचे दोघं साइडची टोकं कट करून घ्यायची आहेत। नंतर सिंपली अगदी अलगद गाजराची सालं काढून घ्यायची आहेत। सालं काढताना वरच्या वर काढायचे। आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, गाजर हलवा करताना अगदीच कोवडी गाजर घ्यायची नाही, थोडी जाड मीडियम साईजची गाजर घ्यायची आहे। त्यानंतर एका जाड किसणीने आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहेत। तुम्ही चॉपर सुद्धा वापरू शकतात, पण किसून गाजरचा हलवा केला तर मस्त दाणेदार मोकळा छान चवीचा हलवा तयार होतो। इथे आपण 1 किलो संपूर्ण गाजर किसून घेतलेले आहेत। दुसरीकडे एका कढईमध्ये किंवा पातेल्यात 4 चमचे साजूक तूप घालायचे आहे। 1 किलो गाजरसाठी आपण इथे साधारण 4 ते 5 चमचे तूप घेत आहे। तूप हलकं गरम झाल्यानंतर त्यात काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालायचे आहेत। सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। 1-2 मिनिटे सुकामेवा परतून घ्यायचा, म्हणजे गाजर हलवा खाताना छान लागतील। त्यानंतर किसून घेतलेल्या गाजरांचा खीस घालून घ्यायचा। शक्यतो गाजर हलवा करताना मोठी कढई किंवा पातेलं घ्यायचं, म्हणजे परतायला सोपं जातं। माझ्याकडे मोठी कढई नव्हती म्हणून मी हेच घेतली। असो, आता पहिले 5 ते 10 मिनिटे तुपात आपल्याला खीस परतून घ्यायचा आहे। अधूनमधून झाकण ठेवून तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे तळाला चिटकणार नाही। असं तुपात अगोदर गाजराचा खीस परतून घेतल्याने चव तर छानच येते, त्याचबरोबर हलवा लवकर तयार होतो। साधारण खीस तुपात परतून 10 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही बघू शकतात क्वांटिटी कमी झाली आहे, कारण गाजराचा खीस मस्त मऊसूत शिजलाय आणि रंग देखील सुरेख आलाय। या स्टेजला आपल्याला गरम दूध घालायचं आहे। मी इथे अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलंय, त्यामध्ये थोडी साय देखील घेतलेली आहे। इथे लक्षात घ्या, आपल्याला गरम दूधच घ्यायचं आहे। थंड दूध घेतल्यास ते फाटण्याची शक्यता असते। दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि संपूर्ण दूध आटेपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हलवा शिजवून घ्यायचा आहे। तर 2 ते 3 मिनिटाला आपल्याला हलवा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तळाला चिटकणार नाही। तुम्ही बघू शकता संपूर्ण दूध आटलेलं आहे आणि रंग देखील सुरेख आलाय। आता या स्टेजला साखर घालायची। मी इथे साधारण अर्धा कप साखर घालत आहे। साखरेचे प्रमाण मी कमीच घेतलंय, कारण मी इथे अर्धा कप मिल्क पावडर सुद्धा घालत आहे। त्यात सुद्धा साखरेचं प्रमाण असतं। तुम्ही मिल्क पावडर ऐवजी खवा किंवा अर्धा कप दुधावरची साय घालू शकता। यामुळे आपल्या हलव्याला अगदी बाजारात मिळतो तसा हलवाई स्टाईल टेस्ट येईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साखर घातल्याने आपल्या हलव्याला पाणी सुटेल, म्हणून परत आपल्याला 5 ते 10 मिनिटे आपल्याला हलवा परतून घ्यायचा आहे। इथे एक टिप लक्षात घ्या, साखर आपल्याला संपूर्ण दूध आटल्यानंतरच घालायची आहे। साखर जर तुम्ही अगोदर घातली तर आपला हलवा चिकट होण्याची शक्यता असते, दाणेदार होत नाही। साखर घातल्याने हलव्याचा कलर थोडा फेंट होतो, पण जसजसा हलवा शिजतो आणि घट्ट कन्सिस्टन्सी मध्ये येतो तसा हलव्याचा कलर छान येतो। इथे आपला हलवा तयार झालेला आहे। सुरुवातीला आपण ड्रायफ्रुट्स परतून घेतलेली होती ती घालायची आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। यामुळे हलव्याला टेस्ट खूप छान येते। आज आपण एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत, यामुळे आपला हलवा दाणेदार आणि मस्त चवीचा तयार होईल। त्यासाठी 2 चमचे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हा तडका हलव्यावरती घालायचा। यामुळे आपला हलवा चिकट होत नाही आणि सुटसुटीत दाणेदार तयार होतो। इथे आपला मस्त हलवाई स्टाईल गाजर हलवा तयार आहे। अजून हलवा गरम आहे म्हणून थोडा सैलसर वाटत आहे, पण थंड झाल्यानंतर त्याचं टेक्स्चर आणि कलर अजून छान येतो। बघू शकता, थंड झाल्यानंतर आपला हलव्याचा कलर अगदी मस्त आलेला आहे। टेस्ट सुद्धा अप्रतिम आहे।
तर मंडळी, हा हलवा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.